स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय सुरेश शेठ नाना स्मृती चषक 2020 चा आजचा अंतिम दिवस। तसे आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती आहे आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। तर बघूया दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगणार आहे। अतिशय सुंदर मैदान आहे। भिवंडी तालुक्यातील एक सुंदर आणि ब्युटिफुल ग्राउंड म्हणून ज्याचं आवर्जून नाव घेतलं जाते भिवंडी तालुक्यामध्ये। कायमस्वरूपी स्टँड मध्ये स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड, स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड, त्यानंतर स्वर्गीय विकास केसीनाथ पाटील स्टँड। खेळाडू कक्ष अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे पाहतोय। लक्ष्मण शेठ गोवर्धन पाटील खेळाडू कक्ष, त्यानंतर आणखी एक प्रेक्षक गॅलरीज स्वर्गीय गणपत जयराम पाटील पाहू शकता आपण प्रेक्षक गॅलरीज। ज्याने आम्हाला सामनावीरासाठी आकर्षक वेलकम दरम्यान आगमन झालेले आहे ते म्हणजे कार्याध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे एक उत्कृष्ट ऑलराउंडर आहेत गावदेवी ओवली 40+ या संघाचे अरविंद भोईर साहेब। मी आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि त्यांचा उद्यापासून शो याच मैदानावर रंगणार आहे। लाईव्ह टेलिकास्ट आणि यूट्यूबचं या स्पर्धेचे त्याने आयोजन केलेले आहे। गावदेवी ओवली या संघाचा हा बिग शो वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे या मैदानावर रंगणार आहे। याची सर्व 40+च्या संघांनी नोंद घ्यायची आहे। वेलकम एक्सपर्ट स्कोरर मॅजिकल गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड, आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। भिवंडी तालुक्यातील एकमेव गाव आहे, भिवंडी तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण भारतामधील एकमेव गाव ज्याने 55 पेक्षा वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत। मग तुम्हाला कुठलाही क्रीडा प्रकार असो एकच नाव बघायला मिळेल, तो म्हणजे वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडळ असं एकमेव गाव आहे भारतामधील। कबड्डी खेळ असो किंवा खो खो लंगडी क्रिकेट कुठलाही खेळ असो एकच नाव, एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे। आयोजन कसं करावं, नियोजन कसं करावं हे खूप काही शिकण्यासारखे आहे गावाच्या माध्यमातून। आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, पंच आवी परब, पंच सुब्रतो। यानंतर जो सामना होणार आहे दुसरा क्वार्टर फायनलचा सामना तर थोड्याच वेळात त्याचा अनाउन्स केलं जाईल, कारण एकंदरीत 8 संघांनी क्वालिफाय केलेले आहे। गावदेवी ओवली, न्यू सिद्धिविनायक अंजूर, गावदेवी पूर्णा, अर्णव एंटरप्राइजेस कारिवली, वडूनगर स्पोर्ट्स, जय बजरंग गोरसे ए, वीर तानाजी दापोडे ए, श्री गणेश भरोडी असे 8 संघ हे उपउपांत्य फेरीमध्ये दाखल झालेले आहेत। स्पर्धेवर जर एकंदरीत आपण नजर टाकली तर सर्वोच्च धावसंख्या कुठल्या खेळाडूंनी जर उभारली असेल तर वडूनगरचा केतन पाटील ज्याने 78 धावा कुठल्या, त्यानंतर त्यांच्या खालोखाल 250 प्रतीक
काजल स्पोर्ट्स पूर्णा या संघाचा, त्यानंतर संकेत न्यू सिद्धिविनायक अंजुर या संघाचा. सर्वोच्च धावसंख्या कुठल्या संघाने जर उभारलेली असेल तर ती वडून अवघर 112 धावा 4 षटकांमध्ये. अतिशय धुवाधार फलंदाजी बघायला मिळाली ती वडून अवघर संघाकडून. तब्बल 112 धावा कुठल्या होत्या आणि हा विक्रम, नवा विक्रम प्रस्थापित झालेला आहे भिवंडी तालुक्यामध्ये. अतिशय सुंदर सजावट संपूर्ण मैदानाची पाहतोय. जितेश मंडप डेकोरेशन दापोडे यांच्या वतीनं. प्रतीक आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय, त्याला साथ देण्यासाठी भूषण. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे. अजय. दोन्ही संघांवर आपण जर नजर टाकली तर दोन्ही संघ युवा संघ आहेत आणि चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघांनी केलेला आहे. वेलकम संदीप मोरे, जीटीसीचे टेक्निशियन्स, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. ज्याने आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असे गिफ्ट टॅम्पर आणि ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत. ते म्हणजे जे आपण आकर्षक कॅप पाहतात ऑरेंज कलरची, ती स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील प्रतिष्ठान यांच्याकडून ऑरेंज कॅप. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे सचिन कचेर पाटील दापोडे यांच्याकडून आकर्षक गिफ्ट दिली जाते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. त्यानंतर आणखी एक गिफ्ट आहे ते आतिश भांबरे साहेब, वर्ल्डचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, युवा सेना युवा अधिकारी यांच्याकडून गिफ्ट दिली जाते. त्यानंतर आकर्षक जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे विकास प्रकाश पाटील साहेब, युवा अधिकारी युवा नेते यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी ही दिली जाते. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. टार्झन पाटील 40+ गावदेवी ओवली या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. जर विकेट हॅट्रिक जो गोलंदाज पूर्ण करेल त्याला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक, सुवर्ण संधी आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते. यष्टीरक्षक स्टंप पासून दूर आहे. थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हरला एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला आणि एक क्षेत्ररक्षक पाहतोय सीमानेश्वर काऊ कॉर्नरला आणि एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. मंडप डेकोरेशनचा प्रतिनिधी कोणी इथे असाल तर आपण संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्सशी. पहिला चेंडू अजय याचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. फलंदाज प्रतीक. निर्धारित हा 4 षटकांचा सामना आहे. अतिशय चांगल्या धून पेश केल्या डीजे अक्षय. केलेले आहे या स्पर्धेमध्ये खेळताना. पुन्हा एकदा अजय लॉंग रन अप, व्हीआयपी डाईज एंडच्या टोकाकडून जाताना राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू खाली राहतोय, पूर्णपणे चकित होतोय फलंदाज. बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय आणि फलंदाज मात्र पूर्णपणे चुकला देते. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावपळकर फक्त 1 धाव आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट मैदान म्हणून या मैदानाचं आवर्जून नाव घेतले जाते वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे.
स्टेट ड्राईव्ह खेळलेला आहे, स्टेट फटका, क्रिकेट मधला सुरक्षित स्थान, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, टिपिकल पॉवर प्लेचा फटका, 4 धावांसाठी दर्जेदार या चौकार बघायला मिळतोय, तो म्हणजे फलंदाज भूषण याच्या बॅट मधून. अतिशय अप्रतिम फटका, धावसंख्या धावपलकावर 5. आज मात्र हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि त्यांना विनम्र अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडू मात्र वन्स अगेन सेकंड टाइम 4 रन, गुड शॉट. अतिशय अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते. मी वंडरबॉय भिवंडी टेनिस क्रिकेट विश्वामधला महान खेळाडू भिवंडीचा सन्मान मान जयेश पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चेंडूला स्टेट फटका खेळलेला आहे आणि चौकारांची हॅट्रिक पूर्ण करते प्रतीक भूषण. जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते भूषण द्वारा. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 13. अतिशय धुवाधार इनिंग, बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना भूषण याला आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. अटॅक इज द फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमण केलेले आहे पहिल्या षटकामध्ये. विशेष करून भूषण हा पॉझिटिव्ह क्रिकेट खेळताना, सकारात्मक क्रिकेट. पुन्हा एकदा अजय राईट आर्म राऊंड द विकेट. इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक मात्र जबरदस्त एफर्ट्स, ऍथलेटिक एफर्ट्स क्षेत्ररक्षकाचा बघायला मिळते. 3 धावा पूर्ण करते त्यावर भूषण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. निश्चित आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे. धावसंख्या धावपलका वाढते 16. प्रेषित द्वारा जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाबा आहेत 16. बिनबाद 16. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये. दोन्ही संघाचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय सुरेश शेठ नाना स्मृती चषक 2020 मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर तब्बल खेळतोय भूषण याने आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. 15 धावांवर खेळतोय. त्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आणि प्रतीक खेळतोय 1 चेंडूचा सामना केलेला आहे. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होणार आहे गोलंदाज स्वर्गीय सौ चंद्रबागा लक्ष्मण पाटील. जो स्टँड आहे त्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे राजदीप. पहिला उपोपांत्य फेरीचा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये पाहतोय. न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी ओवली या 2 संघांमध्ये आज स्पर्धेचा मेगा फायनल डे. बघूया कोणता संघ मानाचा चषक इथून घेऊन आपल्या गावामध्ये जातोय. याचं उत्तर बरोबर 5 वाजता मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राजदीप. दुसरे षटक राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. धावसंख्या वेगाने वाढते 20. घुटना टेक, तमाशा देख आणि चेंडूला अतिशय जबरदस्त फटका खेळला. फाईन फटका खेळला होता. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार चौकार बघायला मिळाला. तो फलंदाज भूषण याच्या बॅट मधून चांगल्या टच मध्ये, चांगल्या रिदम मध्ये भूषण बघायला मिळतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वेगाने चकित केलेल्या फलंदाजाला चेंडूची लाईन ओळखता आली नव्हती, स्विंग ओळखता आली नव्हती आणि बाकीचं काम
एसटीच्या मागे चोख बजावतोय. एसटी रक्षक चेंडूला अडवतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव फलकावर धावा कायम आहेत. बिनबाद 20 धावांची वेगवान भागीदारी. दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर कायम आहेत. भूषण आणि प्रतीक. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. दोन्ही सलामीवीरांनी मजबूत सुरुवात. पुन्हा एकदा राजदीप बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला ड्राईव्ह केलेल्या व्हीच्या शेप मध्ये चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेश्वर. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फेक करतोय आणि तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण करतोय. भूषण. धावसंख्या वाढते धावफलकावर 21. बिनबाद 21. नन फॉर 21. भूषण तब्बल 7 चेंडूंचा सामना केलेला आहे. 19 धावांवर खेळतोय. प्रतीक खेळतोय वैयक्तिक 1 चेंडूचा सामना केलेला आहे. 1 या धावसंख्येवर खेळतोय. राजदीप. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या हाताने कट केलेला आहे. लेट कटचा फटका. क्रिकेट मधला नाजूक फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संख्या वेगाने वाढते. 25. चांगला आकार येतो. धावसंख्येला मजबूत स्थितीमध्ये पाहतोय न्यू सिद्धिविनायक अंजुरे संघाला. कारण दोघांमध्ये 25 धावांची भागीदारी झालेली आहे. चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक जमेची बाजू आहे अंजुरे संघाची. चेंडू जबरदस्त असा चेंडू. वाईड यॉर्कर चेंडू टाकला. साप चकित केला फलंदाजाला वेगाने. बाकीचं काम एसटी रक्षक चौक बजावतोय. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 25. दुसरे षटक के प्रगती पथावर आहे. जे संघ इथं उपस्थित झाले असतील त्यांनी आपली ऑफिशियल आपण नोंद करायचे. संपर्क साधायचा आहे. राजदीप. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष. चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मधून फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर वाढते ती म्हणजे बिनबाद 26. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. वेलकम राजन पाटील. आपलं हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे ए या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आधारस्तंभ. वेलकम. सुरेंद्र भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 40+ चे एक निष्णात खेळाडू अष्टपैलू खेळाडू आपले देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय बालासाहेब ठाकरे व स्वर्गीय सुरेश शेठ नाना स्मृती चषक 2020 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण पाहू शकता स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील प्रतिष्ठान चे अध्यक्ष मुकेश दादा पाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर कार्याध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ आणि गावदेवी ओवली 40+ या संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर अरविंद भोईर साहेब यांना देखील आपण पाहू शकता. आणि त्यांचा असाही विक्रम आहे फास्टेस्ट 50 ठोकण्याचा 40+ क्रिकेटमध्ये. आता मात्र इथून धावांवर जर लगाम लावायचा असेल तर विकेटची खूप आवश्यकता, नितांत आवश्यकता आहे ती गावदेवी ओवली संघाला. आणि इथून कुठल्या तरी एक गोलंदाजाला विकेट प्राप्त करावा लागेल. ही जोडी खेळपट्टीवर चांगला जम बसलेला आहे. प्रतीक आणि भूषण यांच्यामध्ये तब्बल 26 धावांची भागीदारी झालेली आहे. जे संघ इथे दाखल झाले असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. प्रेषित तिसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर वळला. उजव्या एसटीच्या पंच अवी परब यांचा इशारा होते व्हाईट बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता. दिशाहीन आणि भरकटलेला चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावफलकावर 27 धावा. पुन्हा एकदा प्रेषित फिरकी गोलंदाज आहे. जेन्युअन स्पिन गोलंदाजी प्रेषित.
चेंडूला पंच केलेलं आहे, क्षेत्ररक्षक मात्र बनते प्रेक्षक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. धावसंख्या वेगाने वाढते 31. अतिशय जबरदस्त फटका, क्लास फटका बघायला मिळाला. क्लासिकल संगीत ऐकायला बरं वाटते आणि क्लासिकल स्ट्रोक बघायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलनं फटका खेळला होता. तो फलंदाज प्रतीक याच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर. बिनबाद 31 धावांची वेगवान भागीदारी, फास्ट पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगला आकार धावसंख्येला. स्लॉग ओव्हरची षटके आहेत. बघूया तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि पहिला प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा जो सामना सुरू आहे उपांत्य फेरीचा न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि पाहतो आपण गावदेवी ओवली या दोन संघांमध्ये. अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट. सूरज, संदीप मोरे, सँडी तसेच त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. ही स्पर्धा आपण SSS वाहिनीवरून देखील पाहू शकता. मित्रांनो, आपण टाईप करा, सर्च करा, लॉग ऑन करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. स्वर्गीय बालासाहेब ठाकरे व स्वर्गीय सुरेश शेठ नाना स्मृती चषक 2020 असं टाईप करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. तसेच दुसरी साईड आहे GTC लाईव्ह 2020 असं देखील आपण टाईप करू शकता आणि या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, कालच या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी उपस्थित झाले होते लोकप्रिय नेते, कार्यसम्राट आमदार, एकच वादा सर्वांचे लाडके राजूदादा काल उपस्थित झाले या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. चेंडूला पंच केलेलं आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी दमदार चौकार. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे DJ जॅक 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 शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. अतिशय जबरदस्त फटका, कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दमदार फटका बघायला मिळाला. धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर 35. प्रतीक खेळते 9 धावांवर, भूषण खेळते वैयक्तिक 25 धावांवर. तब्बल 14 धावांवर खेळते प्रतीक. अतिशय धुवाधार इनिंग साकारताना दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर. तब्बल 35 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि दोन्ही फलंदाज चांगल्या रिदम मध्ये आहेत, चांगल्या टच मध्ये बघायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर डिलिव्हरी होती, शॉर्ट पिच चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत आणि चेंडूला भिरकावून दिला 4 धावांसाठी. 35 धावा आहेत धावफलकावर. तिसरे षटक हे प्रगतीपथावर. प्रेषित पुन्हा एकदा सज्ज होते. सामना करेल फलंदाज प्रतीक. चेंडू हवेमध्ये आहे, बघूया, उंच उंच फ्लाय झालेला आहे आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दैदिप्यमान षटकार. हिंदवी
चेंडूची लाईन लवकर रीड केली आणि चेंडूला फेकून दिला. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दमदार षटकार बघितला. तर प्रतीक याच्या बॅटमधून धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 41 चांगला आकार येतो धावसंख्येला. आणि अजूनही सलामीवीर खेळपट्टीवर कायम आहेत. दोघांमध्ये तब्बल 41 धावांची भागीदारी. तब्बल दोन्ही फलंदाज 20-20 धावांवर खेळताना पाहतोय. चांगली माहिती पुरवली अल्पेश गायकवाड याने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्लीन बॉल, त्रिफला बाद. पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजे प्रतीक. 20 धावांची खेळी साकारली. तब्बल 41 धावांवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. न्यू सिद्धिविनायक अंजुरे संघाचा तिसऱ्या षटकामध्ये यश मिळून दिलेल्या प्रेषितेने त्रिफला बाद केलं. दांडी वाकवली आणि पाहतो 41 धावांवर पहिला फलंदाज गारद झालेला आहे. सुरुवात आपल्या संघाला करून अंजूर संघाचे प्रतीक आणि भूषण याने. आता मात्र पाहतोय खेळपट्टीवर संकेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये 50 देखील पहिली 50 टोकण्याचा पराक्रम केला. फास्टेस्ट 50 54 धावा कुठल्या. एकंदरीत 3 फलंदाजांनी आतापर्यंत 50 टोकल्या. त्यामध्ये 78 धावा वडुनवगरचा केतन पाटील, वंडरबाय वडुनवगर. त्यानंतर पाहतो आपण काजल स्पोर्ट्स पूर्णा संघाचा प्रतीक यांनी देखील 50 टोकलेले आहे. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. राजदीप झेपावतोय. चांगला प्रयत्न होता मिडॉनला झेल घेण्याचा. झेल मात्र सुटतोय. जीवन दान मिळते फलंदाजाला. धावसंख्या 2 ने धावफलकावर वाढते 43. तिसरी षटके मार्गस्थ आहे. संधी होती दुसरा गडी बाद करण्याची. कॅचेस विनिंग द मॅचेस. संकेत याचा झेल सोडलेला आहे. संकेत याने 2 धावसंख्येनिशी आपला खातं खोललेलं अकाउंट ओपन केलेलं आहे. तिसरे षटक हे प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना प्रेषित. सामना करेल फलंदाज संकेत. अतिशय उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी, ट्रेंड बघायला मिळते चेंडू मागे. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धाबा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 43. येणार शेवटचं षटक बघूया. या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल न्यू सिद्धिविनायक अंजुरा संघ बघायचा आहे. आपण जी स्पर्धा पाहतात दापोडी गावची मानाची सन्मानाची स्पर्धा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय सुरेश शेठ नाना स्मृती चषक 2020चा आजचा अंतिम दिवस. आणि हा पहिला उपउपांत्य फेरीचा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये पाहतोय. गावदेवी ओवली न्यू सिद्धिविनायक अंजूर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. तो गावदेवी ओवली संघाच्या संघनायकाने फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू सिद्धिविनायक अंजुरे संघाला. बघूया शेवटचा अंतिम षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. खेळपट्टी अतिशय फलंदाजांसाठी पोषक आहे. सकाळचं वत्र आहे. सकाळचं हे पाहतोय पहिलं सेशन, पहिलं सत्र आणि पहिला सामना 2 बलाढ्य संघांमध्ये पाहतोय. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे. पवन संघाचा संघनायक युवा कर्णधार आहे. वेलकम प्रशांत पाटील ग्रामपंचायत ओवलीचे माजी सरपंच. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पवन राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. मात्र 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर 44. डबल 4. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 5 चेंडूंमध्ये किती धावा आपल्या संघासाठी जोडतायत ते बघायचे. संकेत त्यांनी त्याला साथ देतो फलंदाज भूषण चांगली फलंदाजी करताना. पवन
चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे, चेंडू व्हीच्या आकारामध्ये जातोय, डीप मिड ऑनला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण राजदीप द्वारा. फक्त एकच धाव, धावसंख्या धावपलकावर वाढते 45. पवन बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे सलामीवीर भूषण. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज साप चकित होते, मात्र एसटीच्या मागे यष्टीरक्षक दक्ष होता, कुठल्याही प्रकारची चुकी केलेली नाही. चेंडूला अडवतोय, गॅदर करतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय अप्रतिम चेंडू बघायला मिळाला तो गोलंदाज पवन याचा. पवन चांगली गोलंदाजी करतोय, 3 चेंडू हाताळले आहेत, 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेले आहेत आणि धावपलकावर धावा पाहतोय 44. 45. शेवटचा अंतिम षटक हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा पवन बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज भूषण. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना यष्टीरक्षक पवन. मिस टाइम फटका, चेंडू आणि बॅटचा संपर्क हवं तसं होत नाही. चेंडूला पुन्हा एकदा यष्टीरक्षक अडवतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, गोलंदाजीमध्ये नियंत्रण बघायला मिळते, अचूक टप्पा, लाईन योग्य दिशा बघायला मिळते गोलंदाज पवन द्वारा. संघाचा संघ नायक आहे आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळते स्लॉग ओव्हरमध्ये पवन द्वारा. फुलटॉस चेंडू हवेमध्ये, चेंडूला स्विंग केलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा, आउट ऑफ पार्क, 6 रन्स. पॉवरफुल फटका बघायला मिळाला, फुल टॉस चेंडू होता, जैसी गेंद वैसी नसीहत आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 51. वेलकम माझे सहकारी समालोचक दहीसर मोरीचा बुलंद आवाज, सौरभ पाटील, आपला हार्दिक स्वागत आहे. बघूया आता मात्र हा शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. धावसंख्या धावपलकावर 51. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पवन, सामना करेल फलंदाज भूषण. चेंडू डावी एष्टी सोडून जाते, डाऊन द लेग स्टंप हा चेंडू. पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल, स्क्वेअर चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या वाढते धावपलकावर 52. शेवटचा चेंडू आहे, बघूया. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत, 9 धावा खर्च केलेल्या आहेत त्या पवन याने. चेंडूला आडवे बॅटने खेळलेल्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेपावतोय. अजय खराब क्षेत्ररक्षण करतोय, एक सोडतोय, दुसरा अडवतोय आणि तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पहिला डाव हा संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 55-56 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी ओवली या संघाला.
अरे जेवण का काय टॉस देऊन टाक ना कॅप्टनला. आता कशाला ठेवतो? टॉस जिंकल त्याला ठेवून टाका ना. सात देऊ कधी लागतील? 1 3 3 4 लागतील. 5 6 जा. नाही त्याला नको आता नाही. आता नियम नाही. आता देवा आता किती करायचं नाही आपल्याला. काही फायदा नाही आपल्याला. मुक्काम उमरठ. नाव सुभेदार तानाजी. आजचा हा शेवटचा दिवस यासाठी केला होता अठास की शेवटचा क्षण गोड जावा. यावला फायनलचा दिवस आणि पहिली मॅच इथे न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी ओली या दोन संघांमध्ये. तर यावला मध्ये नाणेफेकी जिंकली होती गावदेवी ओली संघानं आणि फील्ड क्षेत्ररक्षक करायचा निर्णय घेतला. आमंत्रण केलं यावला न्यू सिद्धिविनायक संघाला. त्यांना 55 धावा काढून 56 धावेचा यावला पाठलाग करायचा आहे गावदेवी ओवली संघाला. तर सलामीची जोडी मैदानामध्ये तर सलामीची जोडी सूरज आणि अतुल 56 धावेचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी सूरज अतुल. पिवाचा पारवेचा पहिले षटक यावला रोहित गेम ऑन. हे मॅच खूप महत्वाचे असतील दोन्ही संघासाठी कारण इथून जर मॅच जिंकली
तर टॉप 4 मध्ये जाऊन कोणाचा एक संघ यातून जाईल पुढे. या षटकातील पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज साठी. यावरला अपील जरूर केलं होतं, मात्र अपीलला मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. पंचानं अपील हटाळलं. यावरला मैदानावरती आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव. या एका धावेनं गावदी ओली संघाचं श्री गणेशा मात्र इथं उघडलं गेलं. धावपलकावरती धावा एक. सूरजच्या अपील जरूर केलं, स्ट्रॉंग अपील होतं, पंचानं मात्र बघितलं लेन स्टम्पची लाईन अपीलला जरूर हटाळला. आणि हा मात्र हा यावर लेगबाच्या स्वरूपात एक धाव. या लेगबाच्या स्वरूपात एक धावाने स्ट्राईक रोटेट होणार. स्ट्राईक इनला अतुल. तर या षटकातील पुढचा बॉल 10-12 पावलांचा रण बसलेला गोलंदाज रोहित आपल्या गोलंदाजी मार्फत राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावरला चेंडू उंच गेलाय. यावरला लांबी गाठेल का चेंडू? का फेक वाटक फेल्ड. यावरला मात्र मेन विकेटला का हाफेट होता क्षेत्ररक्षकाकडून. यावरला क्षेत्ररक्षक विकीच्या माध्यमातून जरूर आपल्या संघासाठी 4 धावा वाजवल्यात. आज बर्थडे सुद्धा आहे, त्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. मात्र काय आजचा दिवस त्यातच असेल, कारण की काय अफेक्ट दाखवला मी म्हणून मेन विकेटला. बर्थडे जरूर हा जेल जर पकडला असता तर नक्कीच बर्थडे 20 झाला असता, पण चांगली फिल्डिंग केली. जरूर 4 धावा वाचवल्या वॉट ऑफ फिल्डिंग विकीच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा बॉल यावेळेला हा फटका फिरकावून दिला, लेन लाईन पकडली, चेंडला फेकून दिला, लॉंग लेग सी मारुशीच्या बाहेर. यावेळेला अतुलच्या बॅट बंदाला हा पहिला धमाका षटकार साधा. धावपलकावरती धावायच्या षटकारानं 9 धावा धावपलकावरती. या षटकातील पुढचा बॉल यावरला हा बॉल फुल टोस होता. चेंडू यावरला मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे हा आहेत. जोपर्यंत चेंडूवरती जातील तोपर्यंत एकच धाव. या एका धावेनं धावपलकावरती धावा पाहू शकाल 10 धावा. 10 धावाची जर्सी ज्यानं खेळाची सुरुवात 16व्या वर्षामध्ये केली तो भारतरत्न, ज्याला भारतरत्न देण्यात आलं. काय याला भारतरत्न ते मात्र सचिन रमेश तेंडुलकरची 10 नंबरची जर्सी पाहू शकाल. तो मैदानामध्ये जेव्हा उतरायचा तेव्हा 10 नंबरची जर्सी घालायचा. तर गावदेवी पूर्ण आणि अर्णव एंटरप्राइजेस, जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आज शेवटचा दिवस आहे. प्लीज सहकार्य करा आम्हाला. प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी या. शेवटचा कॉल असेल नाही तर आयोजकांची सूचना आपल्याला पॅनलाइज केली जाईल. या बॉलला चेंडू मिड ऑनला, प्रणवची संधी बनेल का? या बॉलला नाहीये, व्यवस्थित क्रीज मध्ये पोहोचले मी म्हणेन या बॉलला सूरज. आणि या एका धावेनं या बॉलला धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 11 धावा. 11 धावा. पिवांचा पारपेचा पहिलं षटकार आल्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं या बॉलला गावदेवी ओवळी संघाच्या फलंदाजाकडनं. गोलंदाज रोहितचा पिवांचा पारपेचा षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलला मैदानावरती क्षेत्ररक्षक पाहू शकाल 30 सर्कलच्या बाहेर. मेन विकेटला लॉग ऑनला अशी क्षेत्ररक्षकाची भूमिका अतुलसाठी. अतुलच्या बॅटमध्ये जरूर षटकार आलाय. चला सहकार्य करा. अर्णव एंटरप्राइजेस कारिवली आणि गावदेवी पूर्णा. शेवटचा कॉल असेल नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. या लवकर प्लीज सहकार्य करा आम्हाला. या षटकातील हा बॉल चांगला होता. या बॉलला चेंडू मात्र मिड ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा. गावदेवी ओवळी संघाच्या 12 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. डीजे 1 2 3 4 come on DJ Alvin थँक यू. या बॉल आगमन झालं प्रस्तुती
प्रशांत दादा पाटील. बॉस वेलकम दादा, सुस्वागतम. यावलला धावपलकावरती पहिल्या षटकाचा वाजवी गिल संपला. धावपलकावरती धावा यावलला लागल्या जात आहेत. 12 धावा, 12 धावा धावपलकावरती. गावदेवी पूर्णा प्लीज या आपण नांदवी करण्यासाठी. तर अर्णव एंटरप्राइजेस कार्यालय संघाचे संघनायक आलेले आहेत. तर तुम्ही या, नाही तर तुम्हाला प्लीज पॅनलाइज केलं जाईल. प्लीज सहकार्य करा, शेवटचा दिवस आहे. आता केला जाईल. आयोजकांकडून सूचना येते की आपण 5 मिनिटाच्या आत जर नाही आला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. फक्त 5 मिनिट. यावाला पहिल्या षटकाचा वाजवी गिल संपला. धावपलकावरती धावा या मैदानावरती 12 धावा, 12 धावा खर्च केल्या. रोहितनं यश प्राप्त करू शकला नाहीये. यावाला स्वर्गीय चंद्रबागा लक्ष्मण पाडे स्टँड ऍड करणं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गोलंदाज यावाला मात्र प्रतीक सांगीकोड्याला दुसरं वैयक्तिक पहिलं. प्रतीक आपल्या गोलंदाजी मार्फत फलंदाजी करत असताना 20 धावा संघासाठी काढल्या. गोलंदाजी कशी करतोय या मैदानावरती. याला फ्रंट फुटला आले, स्टेप आउट झाले होते. मस्त टायमिंग, लॉंग ऑन ला जज करतोय. अतुलची केली संपुष्टात. लागलेला पहिला धक्का गावदेवी ओळी संघाला. डीजे या षटकातील पुढचा बॉल यावला चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेल यावला झाला जमिनीला दान. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल कोणाचा होता? सूरजचा. ज्या सूरजकडनं चांगला खेळ झाला या मैदानावरती. आता या 1 धावेनं धावपलकावरती धावा मैदानामध्ये लागल्या जातात. 13 धावा, 13 धावा धावपलकावरती. तर येणारी आजचा स्पर्धा चालू आहे. काटेई मानपाडा येथे स्वर्गीय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक 2020. तिथे आपण अल्पेश गायकवाडला गुणलेखाच्या भूमिकेत 2 दिवस पाहू शकाल. संधी आहे, त्यांना सुवर्ण संधी लाभली आहे. महाराष्ट्रातला वर्ल्ड कप स्वर्गीय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये त्यांना पाहू शकाल. बेस्ट ऑफ लक अल्पेश दादा. तर मॅच कडे बोलूया. यावला मॅच इथे रंगली आहे. यावला बॅटची एची मागच्या दिशेने तिथे शेते डायरेक्ट हिट नाहीये. सुरक्षित आहेत यावेळेला एकच धाव. या एका धावेनं धावपलकावरती धावा 14 धावा, 14 धावा धावपलकावरती. मी म्हणेन 56 धावेचा पाठलाग करायचा आहे. फक्त 14 धावा या मैदानामध्ये मोठी फटकेबाजीच करावी लागेल. कारण की मॅच खूप महत्वाची आहे. यातून जो मॅच जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल, प्रवेश करेल. तर कोणता संघ जाईल या मैदानावरती येणारा काळ वेळ सांगू शकेल. या वेळेला हा लाईन इथे मात्र खराब आहे. पंचांच्या समांतर धाव भेटेल अभांतर. या अभांतरानं धावपलकावरती धावा 15 धावा, 15 धावा धावपलकावरती 56 धावेचा पाठलाग करायचा आहे. अजूनही मात्र यावला मैदानामध्ये फटकेबाजी करावं लागेल. सूरजची बॅट कुठेतरी इथे मात्र खोलावी लागेल. यावला फुटलो चेंडू इनफिल्डच्या वरना कॅप्चर सिलेक्शन. चेंडू मात्र सरळ चाललाय गोलच्या रफ्तारनं. क्षेत्ररक्षक चांगली होतीये तिथे मी म्हणेन पॉईंटच्या दिशेनं. तर या वेळेला मात्र बघा काय आहे तिकडं.
प्लीज प्लीज आपण वादावाद करू नका प्लीज जर साईडलो आपण पंच धावा किती आहेत 3 धावा या 3 धावेनं आता म्हणतात धावपलकावरती धावा पुढे जातील या बॉलला धावपलकावरती धावा 3 ने पुढे जातील 18 धावा धावपलकावरती ही मॅच खूप महत्वाची असेल दोन्ही संघासाठी या मैदानावरती यावेळीचा हा बॉल मात्र चेंडू चाललाय सरळ रे स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहेत यावेळेला ही एकच धाव या एका धावेनं धावपलकावरती धावा 19 धावा या षटकातील शेवटचा बॉल धावपलकावरती धावा फक्त 19 धावा तर मॅच कोण जिंकेल या मैदानावरती यावेळचा हा फुलटॉस बॉल उचललाय मात्र चेंडू सरळ पाठवलाय सूरजच्या बर्ड मध्ये आलाय हा पहिला धमाका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार फटका षटकार या षटकारानं धावपलकावरती धावा 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात यावेळेला या मैदानावरती गावदेवी ओळी संघाच्या त्या सकाळच्या सत्रामध्ये ऐकूया डीजे गीतेच्या माध्यमातून एका सुमधुर संगीत डीजे शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान
लढू अन्याय विरुद्ध न आम्ही हाय शिवबाचे सरदार. धब्बल का वरती धावा यावेळेला मैदानामध्ये 26 धावा. 26 धावा धावपल का वरती येणारे 10 बॉल मध्ये आता करावा लागतील 30 धावा. ही मॅच खूप महत्वाची असेल. यावेळेला न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी ओली सगळ्याच्या बाजूनं. मॅच तर इम्पॉर्टंटच आहे बट जे सेलिब्रेशन होतं ना सौरभ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्थानमध्ये भरपूर दर्जेदार आहे. कारण हा न्यू सिद्धिविनायक अंजूर खेळतोय आणि सगळ्या ज्या अपेक्षा आहेत अंजूर गावाच्या त्या त्यांच्या माध्यमातून कंप्लीट केल्या जातात. बट समोर गावदेवी ओवळी आहे हे देखील विसरून चालणार नाही. अजून 10 बॉल 30 रनची गरज आहे. त्यामध्ये एक एक्स्ट्रा त्या ॲड होईल म्हणजे आता समीकरण चेंज होताना दिसेल. 10 चेंडू 29 धावेची गरज आहे. एक क्लोज इन्काउंटर रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण ओवळी विरुद्ध अंजूर या दोघांमध्ये हा संघर्ष आणि क्रिकेटचा थर्रार सातत्यानं सुरूच आहे या मॅचमध्ये. धावपल का वरती धावा यावेळेला 27 धावा. 27 धावा धावपल का वरती. या षटकातील पुढचा बॉल मोनीसाठी हा बॉल सुरेख होता. यावेळेला ऑन द कार्पेट चेंडूदीप स्क्वेअर लेगला त्याचे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूमध्ये येतील एकदा पुरा राऊंडची सदी आहे इथे मात्र यावेळेला सुरक्षित. यावेळेला 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं धावपल का वरती धावा यावेळेला लागल्या जात आहेत 29 धावा. 29 धावा धावपल का वरती. हा सामना कोण जिंकेल जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सांगू शकणार नाही की मॅच कोण जिंकेल मैदानावरती. नाही यामधून जो विन होईल तो सुपर 4 साठी डायरेक्ट क्वालिफाय होईल. एक चमचमती ट्रॉफी मिळेल. आणि आज जस्ट इन्स्टाला पोस्ट पाहिली की विकी नाईकचा वाढदिवस आहे म्हणजे पाहिजे त्याला वाढदिवसानिमित्त इथे ही चमचमती ट्रॉफी सरप्राईज गिफ्ट देईल का हा न्यू सिद्धिविनायक अंजूर. कारण विकी नाईकबद्दल बोलायचं झालं तर वन ऑफ द ग्रेट टॅटू आर्टिस्ट, वन ऑफ द ग्रेट डान्सर, वन ऑफ द ग्रेट फोटोग्राफर अशा अनेक कला त्याच्यामध्ये दडलेत. तर पाहिजे तो देखील या टीमचा पार्ट आहे. त्याला इथे वाढदिवसाची भेट म्हणून ही चमचमती ट्रॉफी देईल का सिद्धिविनायक अंजूर संघ. हा बॉल इथे मात्र लाईन खराब आहे पण आमच्याकडे वळतायत की हा स्वेअर बॉल. ह्या अतिरिक्त धावेनं धावपल का वरती धावा 30 धावा. 30 धावा धावपल का वरती. अजून या षटकातील काही बॉल शिल्लक असतील या मैदानावरती मॅच मात्र रफ अँड टफ होईल. कोण मॅच जिंकेल या मैदानावरती गावदेवी ओवळी की न्यू सिद्धिविनायक अंजूर. तर जी झेल पकडला तो सूरजच्या मन विकेटला तर देवा पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक मोनीससाठी आलेला आहे. तर या षटकातील पुढचा बॉल यावेळेला फिरकावून दिलाय. हा बॉल मात्र आता लॉंग ऑन जबरदस्त गॅप शॉट सिलेक्शन आहे. यावेळेला चेंडू 1 बाउन्स इनटू द रोप आणि या 4 धावा. या 4 धावेनं मी म्हणेन धावपल का वरती धावा यावेळेला 34 धावा. थँक्यू डीजे. न्यू सिद्धिविनायक अंजूसाठी संकेत कोहली त्याचबरोबरी ना ज्यांच्या माध्यमातून भिवंडीचं नाव मी म्हणेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं. खासदार चषकाचे शिल्पकार निलेशदादा पाटील आणि सुकेशदादा डाकी यांच्याकडनं देखील न्यू सिद्धिविनायक अंजूरला बस स्टॉप लाग. त्याचबरोबरीनं दयानंददादा नुकेशदादा यांच्याकडनं देखील ऑल द बस सिद्धिविनायक अंजूरला. स्कोर कार्ड नक्कीच इथे पाहिलं जाईल. 10 वाज आले तर आतापर्यंत स्कोर कार्डवरती 34 टार्गेट आहे या मॅचमध्ये. 56 धावेचं म्हणजे अजून 22 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत 8 बॉलमध्ये. मोस्ट वेलकम विकी दादा. 8 बॉलमध्ये आता करावा लागतील 22 धावा. का मॅच यावेळेला आली आहे मैदानावरती. कोण मॅच जिंकेल जिथून मॅच जिंकेल तो यावेळेला सुपर 4 मध्ये. तर या षटकातील पुढचा बॉल यावेळेला चेंडू फिरकावून दिलाय. यावेळेला डीप स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या बाहेर वाघाची डरकाडी फोडली जातीये. मोनिशच्या बॅट बंद आला हा दर्देदार फटका. षटकार साधावा.
आता मात्र धावफलकावरती या षटकारानं धावफलकावरती 40 धावा. आता मात्र 7 बॉल करावा लागतील 16 धावा. 16 धावा 7 बॉल. कोण मॅच जिंकेल या मैदानावरती या षटकातील शेवटचा बॉल. यावला चेंडू हा विवाद्य आहे. यावला क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाहीये. यावला मात्र मस्त टायमिंग. मोनिशी केली संपुष्टात आणि हा लागणारा मी म्हणेन गावदेवी ओडी संघाला तिसरा धक्का 40 या धावसंख्येवर. आता मात्र या वेळेला मैदानावरती 6 बॉल मध्ये 16 धावा. 16 धावा 6 बॉल मध्ये. तर 6 बॉल 16 धावेची गरज. तर या 16 धावा मात्र हा मॅच कोण जिंकेल? न्यू सिद्धिविनायक अंजूर की गावदेवी ओवळी? तर ऐकूया. एका षटकासाठी यावला ओमकार शेट्टे. ओमकार शेट्टे. हॅलो. तर नाणेफेकी होईल प्रशिक्षण बॉक्स मध्ये. यावला अर्णव एंटरप्राइजेस कारिवली आणि गावदेवी पूर्णा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध मॅच सुरू आहे ओवळीमध्ये आणि यानंतरचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. गावदेवी पूर्णा गोरसई सारख्या बलाढ्य टीमला डॉमिनेट करून हा संघ इथपर्यंत आला तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल नो डाऊट ॲट ऑल. इतिहास या मैदानावरती चेस करताना ज्या संघानं लिहिला त्या पप्या खारीकचा संघ तुम्हाला अर्णव एंटरप्राइजेस कारिवली पुढची मॅच खेळताना दिसेल. आलेल्या तमाम लाडक्या भिवंडीकरांना मी ओमकार शेट्टे माझा प्रेमाचा मानाचा जय शिवराय छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं SP प्रतिष्ठान वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सुरेश नाना स्मृती चषक व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक अंतिम डे फायनल आणि इथनं सुपर 4 मध्ये कोण दाखल होईल त्यासाठी हा संघर्ष आणि हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पवन आणि सूरज थय हे 2 फलंदाज अडकलेली नौका किनाऱ्यावरती लावतील का ओळीची की त्यांच्या अगेन्स्ट साहिल इथं मॅच जिंकून देईल. तो म्हणजेच टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला 6 बॉल्स रन करायचे आहेत इथे मात्र जिंकण्यासाठी. 16 आणि पहिलाच बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे सांगतोय बॅट्समन पवन लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहिला बॉल तर राहिलाय ओळीच्या नावावरती पण मित्रांनो एक क्रिकेट आहे जसा सरडा रंग कधी बदलेल राजकारण रंग कधी बदलेल तसंच या क्रिकेटचा रंग कधी बदलेल हे आजवर कुणाला कळलं नाही. त्यामुळे या मॅच मध्ये एक प्रेडिक्ट तर डेफिनेटली आपण करू शकतोय की हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत आज आपल्याला पाहायला मिळेल या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला 5 बॉलचा केस शिल्लक आहे. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटनं 10 धावा करायच्यात. स्वप्न तरी त्या पाहिलं जात आहे विजयाचं गावदेवी ओवळी आणि जयेश पाटील वंडबॉ भिवंडी ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. जेबीला देखील इन्व्हाइट करतो या व्यासपीठावरती या भिवंडीच्या विजयाचे पराक्रमाचे शौर्याचे झेंडे ज्यांना साधा समुद्र पार गाडले ते नाव म्हणजे जयेश पाटील. तर त्याला देखील आपण इन्व्हाइट करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बट सध्या जेबीची हार्टबीट देखील वाढली असेल. काजाचा ठोका इथे प्रत्येक प्रेक्षकाचा चुकतोय कारण हा सामना सुपर 4 मध्ये जाण्यासाठी आहे आणि हार दोन्ही टीमला मंजूर नाहीये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बट यावेळी एलिव्हेशन थोडस कमी बॉल हवेमध्ये टिपला जाईल हा झेल. त्यानंतरचं सेलिब्रेशन
टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरचं पकडला गेला हा चांगला झेल आणि इथे संपलाय. आशेची किरण विजयाची आशा ज्या पवनने दाखवली त्या फलंदाजाचा खेळ आणि लागलाय हा मोठा धक्का. टीम गावदेवी ओळीला फलंदाज बाद. डीजे 4 बॉल 10 रनची गरज. एका बाजूला ओवळी गावाचा सपोर्ट, दुसऱ्या बाजूला अंजूर गावाची प्रतिष्ठा. या सगळ्या गोष्टी पणाला लागलेत. वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडेच्या ऐतिहासिक मैदानावरती इतिहास कोण लिहेल सुवर्ण अक्षरामध्ये? टीम अंजूर की टीम ओवळी? 4 बॉल 10 रन्स करायचे. न्यू बॅट्समन आला मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 वरती सूरज थळे आणि त्याच्या जोडीनं आता 6व्या नंबरवरती खेळण्यासाठी सज्ज होईल फलंदाज चिराग. ओव्हर द विकेट. बॉल तर अतिशय सुंदर लोवा फुल टॉस. पुन्हा एकदा हवेमध्ये लॉंग ऑनला फील्डर टिपला जातोय झेल आणि त्यानंतरचा सेलिब्रेशन न्यू सिद्धिविनायक अंजूरचं. काय जल्लोष आहे, काय मी म्हणाला थाट आहे न्यू सिद्धिविनायक अंजूरचा. कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे आणि माहिती आहे न्यू सिद्धिविनायक अंजूरला की आपण नवी आशा नवी स्वप्न घेऊन या विजयाच्या क्षितिजावरती धावतोय आणि विजयाचा प्रवास अगदी जवळ आलाय. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे क्रिकेट अजूनही 3 बॉल 10 रन्स करायचे. थँक्यू डीजे. सगळ्याचं क्षेत्र आहे. पहिलीच मॅच एवढी खतरनाक आहे तर विचार करा आजच्या दिवसाचा शेवट कसा असेल. पण इथे एकच सांगेल, टीम गावदेवी ओळीला उनके लिए सवेरे नहीं होते जो जिंदगी में कुछ पाने की उम्मीद छोड़ चुके हैं. उजाला तो उनका होता जो बार बार हारने के बाद भी कुछ पाने की उम्मीद रखते हैं. आणि हा स्ट्रोक जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा फाडून स्वप्न तर उद्ध्वस्त करतोय टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरची. व्हॉट अ मॅच. 2 बॉल 10 रन्स करायच्यात. इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी 4. तर कामयाबी भेद करीब होती आहे. म्हणजे ज्यावेळी पराजयाची भीती असते त्यावेळी विजयाची संधी देखील तेवढीच मोठी असते. आणि या स्पर्धेचा नियम आहे भिवंडी म्हटलं तर ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. सामना कौन जिंकेल, ओवड़ी की टीम अंजूर? मंजिल इंसान के हौसले आजमा दिया, सपनों के पर्दे आंखों से हटा दिया. किसी भी बात से हिम्मत न हारना, ठोकर ही इंसान को चलना सिखाती है. तर गोलंदाज यातनं शिकेल मोठा फटका आला नंतर की फलंदाजाला इथे रोक लावेल की फलंदाज पुन्हा एकदा एक विकेट मारून सामना जिंकून सुपर 4 मध्ये घेऊन जाईल टीम गावदेवी ओळीला. व्हॉट अ मॅच. पहिला कोणता संघ असेल जो या SP प्रतिष्ठानचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाचा वारस ठरेल? ओवळी की अंजूर?
आणि इथे मात्र बॉल पकडला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती मॅच येते. हा फुलटॉस होता. मी म्हणेल इथे मॅच फिनिश व्हायला हवी होती, बट काय मंजूर आहे फलंदाजाला की शेवटच्या बॉलवरती विजय जवळ आल्यानंतर अंजूरच्या जखमेवरती मीठ सोडायचं, की इथे मात्र हे मान्य नाहीये गोलंदाजाला. जी जखम लागली आतापर्यंत 2 षटकारांनी ती भरून काढली जाईल आणि विजयाचा आनंद साजरा करेल टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. चला फास्ट किया, 1 बॉल 4 रनची गरज. आता जे प्रेक्षक स्टँड मध्ये होते खाली आले, जे प्रेक्षक चेअर्स वरती होते ते उभे राहिले. सगळ्यांचं लक्ष लागलं या मॅच कडे, कारण सुपर 4 मध्ये आता इथे कोणता संघ राहील. सामना कोणीही जिंको, आतमध्ये कोणीही यायचं नाहीये, ही ताकीद, ही सूचना आम्ही तुम्हाला देतोय. 1 बॉल रन्स करायचे 4. समोर आहे गावदेवी ओवळी. स्ट्रायकर एंडला आहे फलंदाज ज्यानं 1 षटकार मारून विजयाची स्वप्न जागी केली, तो चिराग. दुसऱ्या बाजूला लढतोय आपल्या विजयासाठी साहिल. टाळ्या तर झाल्याच पाहिजे या बॉल साठी. आणि हा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्येच थांबलाय. इथे टिपला गेला हा झेल आणि इथे मात्र संपलाय या स्पर्धेतला गावदेवी ओवळीचा खेळ. आणि या सेलिब्रेशन न्यू सिद्धिविनायक अंजूरचं अभिनंदन. न्यू सिद्धिविनायक अंजूर अभिनंदन, अक्षय पाटील अभिनंदन, विकी नाईक अभिनंदन, ऑल टीम. आणि सुपर 4 मध्ये पहिला संघ दाखल झालाय न्यू सिद्धिविनायक अंजूर. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक गावदेवी ओवळी. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान